आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे। निवडणुकीमध्ये बहुमतासाठी 392 मतांची गरज आहे। इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी आणि एनडीए कडून सी.पी. राधाकृष्णन हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। सत्ताधाऱ्यांकडून विजयाचा दावा केला गेलेला आहे। एकट्या भाजपचे लोकसभा आणि राज्यसभा मिळून 340 पेक्षा जास्त खासदार आहेत। संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या निवडणुकीमध्ये मतदान करतील। लोकसभेचे 542 आणि राज्यसभेचे 239 सदस्य मिळून 781 सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करणार आहेत। विजयासाठी 391 मतांची आवश्यकता आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मतदान पार पडेल। 6 वाजता निकाल समोर येईल। एनडीए आघाडीचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांची प्रतिक्रिया आपण एकदा ऐकूया। The election is taking place. It is going to be a big victory for the Indian nationalism. We all are one. We will be one. India, we want to be the Vikshit Bharat, and all the victory will lead towards that. Thank you. उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीसाठी भाजपने विशेष तयारी केली आहे। मॅन टू मॅन मार्किंगसाठी ब्रेकफास्ट डिप्लोमसी हाती घेतलेली आहे। त्यानुसार भूपेंद्र यादव यांच्या घरी महाराष्ट्रातील खासदारांना ब्रेकफास्टची सोय करण्यात येणार आहे आणि या ठिकाणच हे सर्व खासदार जे आहेत मतदानाला जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त भूपेंद्र यादव यांच्या घरीच नाही तर बाकी देखील केंद्रीय मंत्र्यांच्या घरी अशा पद्धतीने ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार देखील याच ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणाहून सर्व खासदार जे आहेत मतदानासाठी जाणार आहेत। सकाळपासून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भाजपचे खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी असो, अनुप धोत्रे असो, त्याचबरोबर हेमंत सावरा असो, ही जे त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असो, हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर इतर देखील खासदारांना कॅबिनेट मंत्र्यांसोबत नाश्त्याची सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे। साधारणपणे जर विचार केला तर दक्षिणेतील खासदारांना नाश्त्याची सोय प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी केली आहे। ईशान्येकडील खासदारांना किरण रिजिजू यांच्या घरी केली आहे। उत्तर प्रदेशातील खासदारांना पियुष गोयल यांच्या घरी केली आहे। मध्य प्रदेशच्या खासदारांची सोय शिवराज सिंग चौहान यांच्या घरी केली आहे। यामुळे एकंदरीत मॅन टू मॅन म्हणजे MP टू MP मार्किंग या ठिकाणी केलेलं आहे आणि हे सर्व खासदार ची जबाबदारी प्रत्येक विभागानुसार जबाबदारी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यावरती दिलेली आहे। महाराष्ट्रातील जे एनडीएचे खासदार आहेत त्यांची जबाबदारी जी आहे ती भूपेंद्र यादव यांच्यावरती दिलेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी नाश्त्याची सोय केली आहे आणि हे खासदार या ठिकाणाहून नाश्ता करून बाहेर पडणार आहे।